तयाळलं. एका स्त्रीची कथा. मनस्तापाची वाटचाल. ती एक सामान्य स्त्री होती. ऑफिसात काम करणारी, घर सांभाळणारी, स्वप्ने बाळगणारी. पण एक दिवस तिच्या नवऱ्याच्या दारूच्या सवयीमुळे तिचे सर्व जग कोलमडले. त्याच्या हातच्या दारूचा लाट मारेकरी ठरला. प्रथम नोकरी गेली, कारण दारुड्याच्या घरातील ताणतणावामुळे तिच्या कामावरची एकाग्रता ढासळली. मग घरही सोडावे लागले, कारण तिथे शांतता नव्हती, फक्त भीती आणि अनिश्चितता होती. तिने नवऱ्यासोबत राहायचा प्रयत्न केला, पण त्याच्या व्यसनाने तिच्या आयुष्याचा चैनच उडवला. रात्रंदिवस झालेले भांडण, आर्थिक अडचणी, मानसिक छल यामुळे तिचे आरोग्य बिघडले. डॉक्टरांनी सांगितले, ताणाच्या परिणामामुळे तुमचे रक्तदाब वाढले आहे, निद्रानाश झाला आहे. तरीही तो माणूस बदलला नाही. अखेर तिने एक धीट निर्णय घेतला, स्वतःसाठी जगण्याचा. ती माहेरी परतली, नवीन काम शोधले आणि मन मजबूत केले. पण जखमा भरून यायला वर्षे लागली. तिच्या डोळ्यांसमोर एकच प्रश्न होता. एखाद्या व्यसनी माणसाच्या जगण्याची किंमत बायकोनेच का भरावी लागते? टीडी शिक्षण. व्यसन केवळ व्यसनीच नष्ट करत नाही, तर त्याच्या आजूबाजूच्यांचे जीवनही उद्ध्वस्त करते. स्वतःच्या मानसिक आरोग्याला प्राधान्य देणे हे कमकुवतपणा नव्हे, तर स्वाभिमान आहे.